हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मग अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागात आपण पाहतो की दुष्यंतने आता गौतमीला आणि तिच्या बॉसला एकत्र एका बेडवरती बघितल्याच्या नंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तो आता तिकडनं घरी जायला निघालेला असतो. तर त्याला गौतमीबरोबर घालवलेला प्रत्येक सुंदर क्षण आठवायला लागतो. तिने त्याला केलेलं प्रपोज, त्याने तिला केलेला होकार, त्यानंतर त्या दोघांनी एकत्र सेलिब्रेट केलेला त्याचा वाढदिवस, त्याने आणलेलं तिच्यासाठी सरप्राईज, त्या दोघांनी एकत्र केलेली गाण्यांवरची मस्करी, त्यांनी केलेला डान्स, त्यांनी केलेले रोमॅन्टिक जोक, त्यांनी केलेला रोमॅन्टिक गप्पा, रोमांस, ते सगळं त्याला आठवतं. आणि आता आठवत चालत असताना त्याच्या हातात जो गुलाबांचा बुके असतो, जो त्याने तिच्यासाठी घेतलेला असतो, तो आता खाली सांडलेला असतो आणि तो तिथेच पडून राहतो. तर दुसरीकडे आता कृष्णाची हळद आहे आणि हळदीची तयारी सुरू झालेली आहे. घरात छान डेकोरेशन वगैरे सुद्धा करून झालेलं आहे. तर आता इथे पाटा वरवंटासुद्धा आणलेला आहे आणि सगळी सावित्रीची घाई सुरू आहे. सावित्री सगळ्यांना सांगते, पटापट करा रे, टाईमपास करू नका. इतक्यात तिथे पाटा वरवंटासुद्धा आणलेला आहे. तर कृष्णाच्या अंगाला ती हळद लावायची आहे, त्यामुळे सावित्री म्हणते, पाटा वरवंटा स्वच्छ धुवून घेतला आहे ना, नाही म्हणजे नंतर उगाच नवरीचं अंग झोंबायला नको, आपल्याला नवरीला पिवळी करायची आहे, लाल नाही. त्यावर सगळे हसायला लागतात. तर लगेचच आता तिला दोन बायका म्हणतात, ये ग ये इथं बस, समजलंय घाईघाईत झालं ना ग सावित्री, मग तुला टेन्शन आलं नाही का ग लग्नाचं? त्यावर लगेचच सावित्री म्हणते, कृष्णीच्या लग्नाचं आणि मला टेन्शन. त्याबरोबर आता मात्र इथे जयकांतला काकासाहेबांनी बोलवलेलं असतं. जयकांत येतो आणि म्हणतो, काकासाहेब हाक मारलीत, बोलवलं आम्हाला असं ऐकलं. त्याबरोबर ते म्हणतात की हो बोलवलं होतं, या बसा. मग लगेचच जयकांत हा आतमध्ये येतो आणि बसतो. त्याबरोबर आता लगेच इकडे काका म्हणायला लागतात की मला वाटलं नव्हतं की तुम्ही आम्ही बोलवल्यावरती सुद्धा याल, नाही म्हणजे आम्हाला वाटलं की फक्त तुम्ही बाळजाबाईंच्याच हाकेला ओ देता, असं काही आहे का काय? त्याबरोबर लगेचच आता पटकन तो बोलून टाकतो, काका तुम्हाला घरात जरी मान नसला ना तरीसुद्धा माझ्या हृदयात खूप मान आहे, मानच मान आहे तुमच्यासाठी. त्याबरोबर लगेचच आता परत त्याच्या लक्षात येतं की आपण चुकीचं काहीतरी बोललो. मग तो विचारतो, काका सॉरी मी काही चुकीचं बोललो का? त्यावर काका म्हणतात, नाही नाही, तुम्ही बाळजाबाईंच्या तालमीत तयार झालेले आहात, मग तुम्ही चुकीचं कसं काय बोलाल? त्यावर लगेचच आता तो म्हणतो, हो ते तर झालंच की काका, बरं तुम्ही मग कशासाठी बोलवलं होतं, काही काम होतं का? त्यावर काका लगेचच म्हणतात की हो काही नाही हो, म्हटलं जरा एक एक डाव होऊन जाऊ द्या, या बसा आमच्याबरोबर बुद्धिबळ खेळायला. तर दुसरीकडे आपण पाहतो की दुष्यंत हा आता त्याला कळत नसतं की आपण काय करून बसलो आहे आणि काय हे सगळं होऊन बसलं आहे. म्हणजे त्याला आठवत असतं सारखं एकच कृष्णाने गौतमीने त्याला प्रपोज केलेलं, गौतमी आणि ते दोघंजणं डेटवर गेलेले ते सगळं. आणि मग त्याला आठवतं की त्याने आईलासुद्धा सांगितलं होतं की आई मी गौतमीशिवाय माझं फ्युचर बघूच शकत नाही, गौतमी माझं सर्वस्व आहे आणि मला ती माझ्या आयुष्यात काहीही झालं तरी हवी आहे, मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. त्यावर त्याची आईसुद्धा त्याला म्हणाली होती की तू घेतलेला निर्णय हा आम्हालासुद्धा मान्य असेल, आम्हाला आमच्या मुलावरती पूर्ण खात्री आहे, आमचा मुलगा अशी तशी मुलगी पसंत करणारच नाही. त्यामुळे तू एक काम कर, तू त्या पोरीला थेट घरी घेऊन ये, मग मी तिची स्वतः खना नारळानं ओटी भरेन आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचं काय करायचं ते बघू. त्याबरोबर आता दुष्यंतला ह्या सर्व गोष्टी आठवून आणखीन जास्त त्रास होत असतो. तर आपण आता लगेचच पाहतो की इकडे काकासाहेब हे दुष्यंतला सांगत असतात की हे बघा, उगाचच्या उगाच त्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका, त्यापेक्षा तिला तिच्या वाटेने जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या. त्याबरोबर लगेचच आता जयकांत म्हणतो, काका अहो तुम्ही कशाला एवढा विचार करताय? तर काका म्हणतात, संसार म्हणजे तुम्हाला खेळ वाटतो का? तर जयकांत म्हणत असतो, अहो काका पण आपल्याला तिच्याबरोबर संसार करायचाच कुठे? काकीसाहेब काय म्हणाल्या ते तुम्ही बहुतेक विसरलात. काकीसाहेबांनी आधीच सांगितलं आहे की हा फक्त एक खेळ असणार आहे, मग खेळात कसला आलाय संसार? आणि तसंही संसार होतो तो दोन बरोबरीच्या व्यक्तींमध्ये, ती कृष्णा कुठं आणि आम्ही कुठं, आमच्यात काय संसार होणार आहे? काकासाहेब आमच्या दोघांमध्ये फक्त खेळ होणार आहे, खेळ, तो बी रासलीलेचा, त्या व्यतिरिक्त आमच्या दोघांमध्ये काय बी होणार नाही. समजलं ना हो तुम्हासनी? अहो त्या कृष्णीचा नवरा म्हणून मिरवायला 4 दिवस का होईना पण मजा बाकी लय येणार आहे.
एकदा का काकीसाहेबांची निवडणूक जिंकून झाली की मग ती कृष्णी ते प्यादं पुन्हा आपण त्याच्या घरी पाठवून द्यायचं. त्याबरोबर लगेचच आता काकासाहेब म्हणत असतात की हे बघा, उगाच त्या गरीब पोरीच्या जीवाचा खेळ करू नका. तर जयकांत म्हणत असतो, काका तुम्ही कशाला उगाच लोड घेताय, तुम्ही खेळा की तुमचा खेळ, आम्ही बघतो काय करायचं ते. तर इकडे आता लगेचच दुष्यंतला पुन्हा एकदा गौतमीने त्याला प्रपोज केलं होतं. तेव्हा म्हणाली होती ती, सो दुष्यंत रांगडे पाटील, लग्न करशील माझ्याशी, विल यू मॅरी मी. त्यावेळेस दुष्यंतने अगदी आनंदाने स्वतः तिच्या हातातून ते फूल घेऊन स्वतःही गुडघ्यावर बसून तिला सांगितलं होतं की येस गौतमी केळकर, आय रेडी टू मॅरी विथ यू. त्याबरोबर आता गौतमी किती खुश होती त्यावेळेस आणि तोही किती खुश होता ते सगळं त्याला आठवतं. त्यानंतर त्या दोघांनी एकत्र ऑफिसमध्ये केलेला रोमॅन्स, ते दोघं एकत्र आलेले, एकमेकांच्या जवळ आलेले, सगळं सगळं काही अगदी आता दुष्यंतच्या नजरेवरून जात नसतं. तर मग त्याला आठवतात ते म्हणजे गौतमीच्या मैत्रिणीचे शब्द. ती त्याला म्हणाली होती की दुष्यंत, तुला खरोखर असं वाटतं का की खरंच गौतमी तुझ्यावरती प्रेम करते म्हणून. दुष्यंत, तू खरोखर गौतमीला इतकं चांगलं ओळखतोस का की तुला हे सगळं वाटतंय. त्याबरोबर दुष्यंत तिला म्हणाला होता, हे बघ तू असशील तिची बेस्ट फ्रेंड, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या इतकं चांगलं गौतमीला दुसरं कोणीच ओळखत नाही, त्यामुळे माझ्याशी बोलताना विचार करायचा. गौतमी चुकीचं काही करू शकत नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर ती खूप सरळ आणि साधी आहे. तिच्या मनात जे असतं ना तेच तिच्या ओठांवरही असतं. म्हणजेच तिला थोडक्यात खोटं बोलतासुद्धा येत नाही, हे मला व्यवस्थित माहिती आहे. कळलं? छक्के पंजे म्हणजे काय असतं ना हे तिला कळतच नाही. तर आता लगेचच इकडे तिची मैत्रीण ही गप्प बसली. खरं तर तिला दुष्यंतला सर्व काही खरं सांगून टाकायचं होतं, पण मग ती गौतमीची मैत्रीण असल्या कारणामुळे तिने दुष्यंतला सगळं सांगणं टाळलं होतं. तर आता दुष्यंतला लगेचच पुन्हा एकदा तोच प्रसंग आठवतो ज्यामध्ये आता त्या गौतमी आणि तिचा बॉस एकत्र होते. तर इकडे काकासाहेब समजावत असतात की नका उगाच त्या पोरीच्या आयुष्याचं मातेरं करू जयकांत शेठ, ऐका आमचं. पण जयकांत हा काही काकांचं ऐकून घ्यायला तयार नसतो. उलट तो म्हणत असतो की नाही, आम्ही तर त्या कृष्णाबरोबर लगीन करणारच. काकासाहेब त्यांना सांगत असतात की उगाचच्या उगाच त्या सोन्यासारख्या पोरीची जिंदगी बर्बाद होईल. तर तो म्हणतो की काकासाहेब, त्या पोरीनं आमच्याबरोबर खूप बार घेतला आहे. आज पाहू तर तिनं गावासमोर आमची लई इज्जत काढली. आता तिला दाखवतो हा जयकांत शेठ काय आहे ते भी अतिप्रचंड वेगाने. तुम्ही काही काळजी करू नका, ते काय करायचं कसं करायचं ते समजा काही आम्ही बघून घेतो. तुम्ही चालू दे तुमचा हा बुद्धिबळाचा डाव. त्याबरोबर मग मात्र आता इथे लगेचच जे काकासाहेब असतात ते म्हणत असतात की चालू द्या, तुमचं बी चालू द्या. तर तो म्हणत असतो, काकासाहेब आपल्यात जे बोलणं झालं ते आपल्यातच राहील. त्यावर ते म्हणतात की व्हय त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नकाच. तर इकडे काकासाहेब पुन्हा म्हणत असतात, पुन्हा विचार करा जयकांत. तर जयकांत म्हणतो, काकासाहेब आमचा विचार नक्की झाला आहे. हे सगळं फक्त काकीसाहेबांच्या निवडणुकीपुरता मर्यादित राहील. एकदा का काकीसाहेबांची निवडणूक झाली की मग बघाच आम्ही त्या कृष्णाला कसं घराच्या बाहेर हाकलवून देत होते. अहो ती पोरगी आणि आमच्याशी संसार ऑलरेडी तिच्या आयुष्याची मातीच आहे. ती माती आपण फक्त आपल्या अंगाला लावून घ्यायची आणि फक्त आपलं शरीर थंड करून घ्यायचं, बास. त्या व्यतिरिक्त ह्या असल्या मुलीचा काही उपयोग होऊ शकतो का आपल्याला, तुम्हाला काय वाटतं. त्यावर लगेचच काका म्हणायला लागतात की नाही नाही बरोबर आहे तुमचं, तुमच्यासारखी व्यक्ती कधी एका जागेवर स्थिर राहू शकत नाही. नाही म्हणजे थोडं इकडचं थोडं तिकडचं, कधी या फांदीवर कधी त्या फांदीवर असेच राहणार तुम्ही, या तुम्ही. मग लगेचच तो तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आता इथे लगेच काकासाहेब म्हणत असतात की काही झालं तरी मी ह्या जयकांतला त्या कृष्णाचं आयुष्य असं उद्ध्वस्त करू देणार नाही. बाळजाबाईला जर मला धडा शिकवायचा असेल तर कृष्णापेक्षा योग्य ती मुलगी मला दुसरी कोणीही सापडणार नाही. कृष्णा माझी सून होणार, या घरची सून होणार. पण त्याबरोबर पुढं ते म्हणत असतात की जयकांत तुला काय वाटतं की आम्ही तुला असाच मोकळा सोडून देऊ का. उद्या एकदा का कृष्णाची उष्टी हळद तुझ्या अंगाला लागली की तुझं सगळं चांगलं होईल, तू कृष्णाबरोबर लग्न करशील, ती तुझी बायको होईल. हे जे काही तुझं स्वप्न आहे ना ते फक्त स्वप्नच राहणार आहे, कारण मी त्या बिचाऱ्या गरीब कृष्णाचं लग्न तुझ्याबरोबर लागूच देणार नाही. कृष्णाचं लग्न ह्याच घरात होणार, पण
बाळजाबाईंच्या आयुष्यात ती वादळ बनून येणार आणि बाळजाबाईंना सुद्धा सारखं सरळ करणार असं सुद्धा तो म्हणत असतो. तर आता दुष्यंत हा गाडी ड्राईव्ह करत असताना त्याच्या समोरून एक खूप मोठी लॉरी येते. आता दुष्यंतचं लक्ष नसतं आणि त्यामुळे ती लॉरीसुद्धा स्पीडमध्ये असते, दुष्यंतसुद्धा स्पीडमध्ये असतो. पण दोघंही प्रसंगावधान दाखवतात आणि ताबडतोब लगेचच गाड्या आपापल्या साईडने घेतात. त्यामुळे गाड्यांची धडक बसत नाही आणि सगळं कसं व्यवस्थित सुरळीत शूट होतं. तर आता दुष्यंत हा गाडीच्या बाहेर खाली उतरतो आणि त्याला कळत नसतं की बापरे, हे सगळं काय होऊन बसलंय. म्हणजे तो आता विचार करत 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 चाललेला असतो. तर दुसरीकडे कृष्णासुद्धा आता त्याच मंदिरामध्ये बसलेली असते. आता ते भैरोबा म्हणजेच खंडेरायाचं मंदिर आहे, तिथे आता ती बसली आहे ती. आणि आता तिच्या मागोमाग त्या ठिकाणी पोहोचले ते म्हणजे आता तिथे पोहोचलाय तो दुष्यंत हा सुद्धा आता देवाच्या देवघरात आलेला असतो आणि तो आता जोरजोराने घंटानाद करतो आणि का माझ्या बाबतीत देवा हे सगळं घडवलं, कशासाठी, काय गरज होती असा विचारत असतो. तर कृष्णासुद्धा मगाशी देवळात आलेली असते, तिनेसुद्धा जोरजोराने घंटानाद केलेला असतो आणि तीसुद्धा देवाला जागं करते आणि एकच प्रश्न विचारते की देवा का, माझ्याच बाबतीत हे समजा कशापायी. अरे गरीबातल्या गरीब पोरानं जरी माझ्या गळ्यात डोरलं बांधलं ना तरी बी मला चालेल, पर तू जयकांत, अरे तोच कशापायी घावला तुला. तर दुसरीकडे आपण पाहतो की दुष्यंत हा आता मंदिराच्या दिशेने हळूहळू वरती जातो. थोड्या वेळात आता तो मंदिराच्या आत पोहोचलेला असतो. तर इथे कृष्णा ही देवाला विचारत असते, सांग ना देवा, कशापायी केलंस हे समज, काय आहे तरी काय बाबा नेमकं तुझ्या मनात. हां, अरे कोण बी चाललं असतं मला, तुला माहिती आहे माझ्या फार काही जास्ती अपेक्षा नाही आहेत रे लग्नाकडनं. फक्त नवरा माझा कष्ट करू असावा एवढी एक अपेक्षा होती माझी, आता ती बी भंग झाली. अरे त्या नीच जयकांतबरोबर लग्न केल्याच्या नंतर ना माझं आयुष्य नर्क होऊन जाईल, नर्क. पुढं भविष्य काहीच दिसत नाही आहे, सगळा डोळ्यासमोर अंधार आला अंधार. आज मी इथं आहे, खुश आहे, पर उद्या त्या जयकांतशी लग्न केल्यानंतर ना माझ्या संपूर्ण आयुष्याची माती होणार आहे, समजतंय का तुला. आता कृष्णा देवाबरोबर बोलत असते, काट्यात जन्माला घातलंस ना मला, मग आता काट्यातच कशापायी ठेवतोयस. काहीतरी वेगळं करू पाहत होतो, पण नाही, तू मला मात्र काही बी करू देणार नाही आहेस ना. त्याबरोबर आता इथे लगेचच पुढे ती म्हणत असते, का करायलायस देवा असं, अरे बोल की, नक्की काहीतरी शिजायले तुझ्या मनात, काय असायचं ते मला कळत नाही, पर जे काय आहे ते लवकरात लवकर तू बाहेर घेऊन ये. कारण काय आहे ना, मला कळायला हवं तुझ्याकडून आजच्या आज, मला उत्तर हवं आहे की तू असं का वागलास ते. तर दुसरीकडे आपण पाहतो की इथे आता जो दुष्यंत आहे तो सुद्धा त्या मंदिरात आलेला असतो. जोरजोरात घंटानाद तो सुद्धा करतो आणि मग आता तो सुद्धा देवाला जागा करतो आणि म्हणत असतो की देवा, काय चुकलं होतं रे माझं, खरं प्रेम केलं ते की त्या गौतमी, त्या मुलीवर मनापासून विश्वास ठेवला ते, सांग ना काय होतं माझं चुकीचं. मग का का तरीसुद्धा मला माझ्या प्रेमाची परीक्षा द्यायला लावलीस, कशासाठी, का आज मला ते दृश्य तू दाखवलंस, काय गरज होती देवा मला ते सगळं दाखवण्याची. मला पूर्ण माहिती आहे की तुझ्या मनात नक्की काहीतरी सुरू आहे, पण नेमकं काय, तू हे सगळं का घडवून आणलेस ते पहिलं मला कळलं पाहिजे. देवा, मला आज माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी, त्याशिवाय मी इथनं जाणार नाही. तर इथे कृष्णसुद्धा आता देवाजवळ हट्ट धरून बसते की नाही, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी, जोपर्यंत प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोवर तुम्ही इथून कुठेही हलायचं नाही. मग आता थोड्या वेळात त्या ठिकाणी गावातली बरीच लोकं आलेली असतात आणि ते दोघांना आता हळद जोरात वरती आकाशात फेकायला सांगतात. ज्यांच्या अंगावर हळद पडणार ते दिवे लावणार असं ठरलेलं असतं. मग आता इथे दुष्यंत आणि कृष्णा यांच्या अंगावरती हळद पडलेली असते, ती सुद्धा एकत्र. मग आता सगळे म्हणतात की चला चला, आता तुमच्या दोघांच्या अंगावर हळद पडली तर तुम्ही हा विधी पूर्ण करायचा, दोघांनीही आता दिवे लावायचे. मग काय कृष्णा आणि दुष्यंत हे दोघंजणं दिवे लावत असतात. आता दिवे लावता लावता कृष्णाला थोडं भासतं, तर दुष्यंत लगेचच तिथे फुंकर वगैरे घालतो. तर कृष्णा हे सगळं बघतच राहते. कृष्णाला वाटलेलंच नसतं की दुष्यंत हा असा सुद्धा असू शकतो. तर आता लोक हे कृष्णा आणि दुष्यंतकडनं हे सगळं करून घेता घेता त्या दोघांना कधी एकत्र आणतात हे लोकांनाच कळत नसतं. त्याबरोबर आता इथे हा व्हिडिओ संपतो. नेमकं पुढे काय घडणार आणि कशा पद्धतीने आता काकासाहेब जयकांतचं आणि कृष्णाचं लग्न थांबवणार आणि तिथे कसं आता दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न होणार
तुम्हाला काय वाटतं ते सगळं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढे काय काय घडतं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.